नमस्कार. माय महानगरच्या या विशेष चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे. नाशिकचा ललित पाटील हा पुण्याच्या ससून रुग्णालयातून पसार झालेला आहे. कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये आता अनेक राजकीय नेत्यांची नावं येऊ लागलेली आहेत. ललित पाटीलला पसार करण्यामध्ये, त्याला फरार करण्यामध्ये काही राजकीय नेते देखील आहेत का? या संबंधी आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत नाशिकचे निवासी संपादक भोसले सर. नमस्कार. 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 भोसले सर, आतापर्यंत जे आपण पाहिलेलं आहे, याआधी आपण या संबंधी चर्चा केली. नाशिकमध्ये कसं देवभूमीची आता नशा नगरी होतीये या संदर्भात चर्चा केली होती आपण. आता जे या प्रकरणामध्ये आहे ते ललित पाटीलचे अनेक लागेबांधे समोर येत आहेत. अनेक राजकीय व्यक्तींची या प्रकरणामध्ये नावं येत आहेत. डॉक्टर संजीव ठाकूर जे आहेत ससूनचे डीन, त्यांनी कशा पद्धतीनं त्याला पसार केले का या संबंधी देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. आता काय अपडेट्स आहेत नवीन? नाही, निश्चितच याच्यात राजकीय धागेदोरे असल्याची दाट शक्यता आहे. आणि आपण कालच जर बघितलं तर एक चौकशी समिती देखील डॉक्टर म्हैसकरांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती ची नियुक्ती झालेली आहे. आणि त्यात वैद्यकीय विभागाकडून काही कसूर झालेला आहे का या संदर्भात ही समिती तपास करणार आहे. परंतु साधारणतः आजवरचा आपला अनुभव असा आहे की अशा प्रकरणांमध्ये जेव्हा प्रकरण खूप तापतं आणि त्याच्यामुळे राज्य पेटतं, तर त्यावेळेला एखाद्या चौकशी समितीची नियुक्ती केली जाते आणि त्यानंतर त्यात काही सदस्यांची नियुक्ती होते. आणि प्रत्यक्षात त्या चौकशी समितीचा अहवाल हा गुलदस्त्यात असतो. आजवर असंख्य हजारो काही चौकशा समित्या नेमल्या गेलेल्या आहेत, परंतु या समितीचे अहवाल आतापर्यंत बाहेर आलेले नाहीयेत. म्हणजे हा चौकशीचा केवळ फार्स असतो. त्यावेळे पुरतं ते प्रकरण थंड करण्यासाठी या चौकशा समित्यांचा शासन हे वापर करत असतं हे दिसून येतंय. दुसरी गोष्ट, याच्यात राजकीय वरदहस्त असल्याचं जे टीका केली जाते. जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासूनच्या जर बातम्या जर बघत असाल तर शिवसेनेच्या ज्या नेत्या आहेत सुषमा अंधारे यांनी दादा भुसेंवर थेट शरसंधान साधलेलं आहे. आणि दादा भुसेन सोबतच त्यांनी गिरीश महाजन जे नाशिकचे माजी पालकमंत्री आहेत तर यांच्यावर देखील त्यांनी शरसंधान साधलेलं आहे. आणि ललित पाटीलला या दोघांचं सहकार्य होतं आणि यांच्याच इशाऱ्यांवर ललित पाटील हा चालत होता, अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे. हाच धागा जर थोडासा पुढे नेला तर काँग्रेसचे जे आमदार आहेत रवींद्र धंगेकर यांनी देखील काही दिवसांपूर्वी अशा पद्धतीचा आरोप केला होता. त्यांनी फक्त कुठल्या मंत्र्याचं नाव घेतलेलं नव्हतं, परंतु त्यांनी म्हटलं होतं की शिंदे गटाचा एक मंत्री आहे आणि तो मंत्री ललित पाटील च्या सोबत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आणि त्यांनी मात्र त्यावेळेला जरी नाव घेतलेलं नसलं तरी एकूणच जे जे आरोप सगळे होत आहेत, कारण हे सगळं प्रकरण ललित पाटीलच्या भोवती फिरतंय. ललित पाटील हा नाशिककरचा आहे आणि नाशिकचा असल्यामुळे त्याचे राजकीय संबंध आणि त्याची जवळीक ही नाशिकच्या नेत्यांशी सर्वाधिक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जे आरोप होत आहेत तर नाशिकचे पालकमंत्री आणि नाशिकला सध्या केवळ एकच मंत्रिपद आहे, ते म्हणजे दादा भुसेंचं. त्याच्यामुळे दादा भुसेंचं कनेक्शन ललित पाटीलांबरोबर आहे असा संशय जो घेतला जातोय, तसं त्याला बळकटी या सगळ्या सिच्युएशनमुळे मिळते. दुसरी जर गोष्ट आपण जर बघितली तर माजी मंत्री बबनराव घोलप यांचाही एकेकाळचा हा ललित पाटील हा कार्यकर्ता होता. म्हणजे बबनराव घोलपांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये निवडणुकांमध्ये ललित पाटील फिरत होता आणि त्या पद्धतीचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. दुसरीकडे नाशिकचेच महापौर आहेत, माजी महापौर विनायक पांडे, तर यांच्याशी देखील त्यांचं नाव, ललित पाटीलचं नाव हे कनेक्ट केलं जातंय. कारण विनायक पांडे जेव्हा शिवसेनेचे महानगर प्रमुख होते त्यावेळेला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ललित पाटीलने केक कापण्याचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि या कार्यक्रमाला हे विनायक पांडे तिथे गेलेले होते आणि त्याचे देखील फोटो व्हायरल झालेले आहेत. त्याचप्रमाणे ललित पाटलांचा जो शिवसेनेतला जो प्रवेश झालेला आहे तर त्या प्रवेशाच्या वेळेसचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे ललित पाटीलला शिवबंधन मानतायत असं दिसतंय आणि त्यांच्या शेजारीच दादा भुसे आणि विनायक पांडे हे उभे असलेले एकदम स्पष्टपणे त्या फोटोत दिसत आहेत. म्हणजेच दादा भुसे आणि विनायक पांडे या दोघांचेही ललित पाटीलशी त्यावेळी संबंध होते हे लक्षात येतं. परंतु या लोकांचा जो दावा आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला ललित पाटील शिवसेनेत आला होता त्यावेळेला तो या एमडी विक्रीचा हा उद्योग करत नव्हता, त्याचा कुठलाही अशा प्रकारचा व्यवसाय नव्हता आणि त्या पार्श्वभूमीवर तो शिवसेनेत आलेला होता.
आणि आता हे युद्ध थोडंसं वेगळ्या दिशेने आता रंगताना दिसतंय. आपण जर बघितलं तर ललित पाटीलचं प्रकरण शिवसेना तले जे दोन भाग झालेले आहेत, एक शिंदे गट आणि एक उद्धव ठाकरेंची सेना, तर अशा दोन गटांमध्ये हा वाद रंगलेला दिसतोय. नाही सर, हे तर आहेच. आपण पुन्हा एकदा त्याची पार्श्वभूमी पाहूया. ललित पाटील हा फक्त 10वी पास आहे. त्यानंतर तो मेफेड्रोन बनवण्यामध्ये तो तरबेज होतो आणि त्यासोबतच त्याची पत्नी ही वकील आहे. तर तो मेफेड्रोन बनवतो, तो कारखाना चालवतो ड्रग्सचा आणि त्याच्या पत्नीच्या मदतीनं तो या अंमली पदार्थांमध्ये अटक झालेल्यांना जामीन करून त्यांना बाहेर सोडवतो. त्यांच्यावरती तो एक प्रकारे तो त्यांना संरक्षण देतो आणि हे सगळं करत असताना त्याला जी अटक होते 2020 मध्ये आणि 16 महिने तो ससून मध्ये असतो. या काळामध्ये ते ससून मधून कशा पद्धतीनं त्याने ड्रग्स रॅकेट चालवलेलं. नाही, या संदर्भात जे पुण्याच्या कोर्टामध्ये जे चार्जशीट दाखल झालेलं आहे, जो दोषारोप पत्र आहे, तर याच प्रकरणात जे सरकारी बाजू जे मांडतायत, सरकारी वकील जे आहेत, ऍडव्होकेट शिशिर हिरे यांनी स्पेशली आपला महानगरला जी मुलाखत दिली होती, तर त्याच्यात त्यांनी सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या होत्या. आजवर आपण म्हणत होतो की ललित पाटील हा 9 महिन्यापासून ससून हॉस्पिटलमध्ये पाहुणचार घेत होता, तर प्रत्यक्षात तो 18 महिने ससून हॉस्पिटलमध्ये राहिल्याचं रेकॉर्ड हे कोर्टासमोर सादर झालेलं आहे. आणि 18 महिन्याचा काळ हा कमी काळ नाही, हा खूप मोठा काळ झालेला आहे. आणि त्या 18 महिन्याच्या काळामध्ये त्यांनी हे रॅकेट पूर्णतः सेट केलेलं दिसतंय. म्हणजे तो त्यापूर्वी किती मोठा गुन्हेगार होता याविषयी साशंकता आहे, परंतु ससूनमध्ये आल्यावर मात्र तो राज्यस्तरीय नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरचं हे रॅकेट चालवायला लागला आणि मोठ्या प्रमाणात ही एमडीची विक्री करायला लागला. आणि त्याच काळात तुम्ही जसं म्हटलं की त्याची पत्नी वकील आहे आणि आपल्याला शिशिर हिरेंनी हे सांगितलं होतं की तो लोकांकडनं सुपाऱ्या घ्यायला लागला. जर तुम्हाला जेलमधनं लवकर बाहेर यायचं असेल तर त्यासाठी कशा कशा सेटिंग्स असतात, तर याविषयीच्याच देखील तो सुपाऱ्या घ्यायला लागला आणि तो एक त्याचा वेगळा धंदा सुरू झाला. आणि अशा पद्धतीने त्याने त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे 2 नंबरचे धंदे होते, हे या 18 महिन्याच्या काळात हे वाढवलेले दिसत आहेत. नाही, बरोबर आहे. हे वाढवले तिथे. मात्र तिथे जे ससून मध्ये जे त्याला संरक्षण मिळत होते, या मागे कोण असू शकतं? याचे काही पोलिसांनी समोर आणलेत का? निश्चितपणे ससूनमध्ये तिथले जे डीन आहेत संजीव ठाकूर यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप केले जात आहेत. सुषमा अंधारे असतील किंवा आमदार रवींद्र धंगेकर असतील. सध्या जे डीन आहेत संजीव ठाकूर यांच्यावर जे आरोप होत आहेत, तर संजीव ठाकूर प्रत्यक्षात त्याच्यावर काही बोलायला तयार नाहीत. जरी सरकारी नोकर असले तरी त्यांनी त्यांची भूमिका मांडायला हवी होती. त्यांनी आजवर तिथे किती कैदी पाहुणचार घेत होते याची आकडेवारी जरी दिली असली तरी त्यांनी किती काळ पाहुणचार घेत होते ही गोष्ट गोपनीयतेच्या नावाने त्यांनी बाजूला ठेवून दिलेली दिसते. जर तिथल्या विभागीय आयुक्तांनी, पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी देखील पिंपरी चिंचवडच्या विभागीय आयुक्तांनी देखील या संदर्भातला अहवाल हा ठाकूरांकडे मागितला होता, परंतु त्यांनी अशाच पद्धतीचं उत्तर दिलं की ही गोपनीय बाब आहे. आजच सकाळी माझं एका वकिलाशी चर्चा झाली की नाशिकमध्ये अशाच प्रकारे काही कैदी हे सरकारी दवाखान्यामध्ये पाहुणचार घेत आहेत आणि इथल्या सिव्हिल सर्जननी असं सांगितलंय की ही किती लोकांनी वर्षभरात पाहुणचार घेतला हे आम्ही सांगू शकतो, परंतु त्यांचा कार्यकाळ सांगता येत नाही. तर एक नाशिकचे मोठे वकील आहेत, मी त्यांच्याकडनं माहिती घेतली, तर त्यांनी सांगितलं की अशी गोपनीय बाब ही कुठली नाही, त्यांनी मीडियासमोर जाहीर करायलाच हवं होतं. कुठल्याही कायद्यात असा उल्लेख नाही की कायद्यांचा कार्यकाळ हा सांगायचा नाही. आणि संजीव ठाकूर हे पहिल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून एकच सांगताय की ही गोपनीय बाब आहे. त्याच्यामुळे संजीव ठाकूर यांच्या बाबतच साशंकता निर्माण होते. सिव्हिलमध्ये ससूनचे ते डीन आहेत, त्यांच्या आदेशाशिवाय तिथलं पानही हलत नाही. आणि ज्या पद्धतीनं ललित पाटील हा ड्रग्सचा रॅकेट चालवत होता, तर त्याची ती कार्यपद्धती, त्याची मोडस ऑपरेंडी बघता त्याला 100% कुठल्या तरी नेत्याचा आणि ससूनच्या व्यवस्थापनाचा हा सहकार्य हे मिळत होतं आणि त्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात तो रॅकेट चालवू शकत नाही. यात एक महत्वाची गोष्ट आहे, काँग्रेसचे आमदार जे आहे रवींद्र धंगेकर यांनी जो आरोप केलेला आहे, त्यांनी शिंदे गटाच्या आमदाराचं नाव आजपर्यंत सांगितलेलं नाही, परंतु त्यांचा रोख हा सगळा दादा भुसेंकडे आहे. आणि असं कानात सांगितलं जातं की दादा भुसे आणि ललित पाटील यांच्यामध्ये काही कन्व्हर्सेशन झालेलं आहे किंवा दादा भुसे आणि ससूनचे मॅनेजमेंट किंवा ठाकूर, संजीव ठाकूर यांच्यात ललित पाटील संदर्भात काही कन्व्हर्सेशन झालेलं आहे आणि याचे ऑडिओ
हे धंगेकरांना प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे धंगेकर आता सांगतायत की एक कोणीतरी शिंदे गटाचा आमदार आहे. म्हणजे त्यांनी फक्त एक इशारा तिथं दिलेला आहे आणि त्यांच्याशी जेव्हा आपण ऑफ द रेकॉर्ड बोलतो तर त्यावेळेस असं लक्षात येतं की जे विधानसभेचं जे आगामी अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये हे सगळे मुद्दे उपस्थित होण्याची शक्यता आहे आणि त्यात दादा भुसेंचा राजीनामा अतिशय तीव्रतेने मागितला जाईल. परंतु इतक्या गंभीर प्रकरणात धंगेकर अधिवेशनाची वाट का बघतायत याविषयी देखील साशंकता आहे. कारण हे सुषमा अंधारेंनी स्पष्टपणे नाव घेतलेलं आहे की दादा भुसे यांनीच मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली. दादा भुसेचं आणि संजू ठाकूर यांचे फोन रेकॉर्डिंग बाहेर यावं याची देखील मागणी केलेली आणि त्यांनी गृह मंत्रालयाला यासाठी जबाबदार धरले की सगळी माहिती आम्हीच का तुम्हाला द्यायची, गृहमंत्री म्हणून तुमची काही जबाबदारी आहे, तुम्ही काहीतरी तपास करा. आता आम्ही एवढे नक्कीच सगळे गृह मंत्रालयानं तरी आता हातपाय पसरायला पाहिजे आणि हात झटकून कामाला लागलं पाहिजे. नक्कीच आपण जर हे जे सगळे जी मंडळी राजकीय मंडळी जे आरोप करते त्यात सुषमा अंधारे असेल, रवींद्र धंगेकर असेल किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असोत, तर हे यांची लाईन सगळ्यांची एकच आहे. जर आपण व्यवस्थितपणे जर या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर हे सगळे लोक दादा भुसे आणि त्यांच्या जवळचे म्हणजे नाशिकशी संबंधित किंवा गिरीश महाजन यांच्याशी संबंधित असे आरोप करतायत आणि त्यामुळे कुठला तरी पुरावा, मोठा पुरावा हातात असल्याशिवाय ही मंडळी बोलणार नाही. कारण अब्रू नुकसानीचा दावा हा प्रत्येकावर कुणीही करू शकतं आणि जर तो दावा केला तर हे यांचं राजकारणही संपू शकतं. ही गोष्ट सुषमा अंधारेंना चांगलीच माहिती आहे. नाना पटोलेंचं त्यापेक्षा तज्ज्ञ आहेत आणि रवींद्र धंगेकरांना ही गोष्ट माहिती आहे. त्याच्यामुळे हवेत कोणी बाण चालवणार नाही. त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असल्याशिवाय ही मंडळी आरोप करणार नाहीत. परंतु केवळ आरोप करण्यापेक्षा त्यांनी माध्यमांसमोर ह्या सगळ्या गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगितल्या असत्या. जर सुषमा अंधारे आज म्हणतायत की दादा भुसेंचा याच्यात सहभाग आहे, तर त्यांनी त्या संदर्भातले पुरावे आणि त्या संदर्भातली जी ऑडिओ क्लिप आहे ती माध्यमांसमोर किंवा पोलीस स्टेशनमध्ये ती सादर करणं गरजेचं होतं. परंतु ही वेळ घालवण्याचं काम आता सध्या सुरू आहे आणि अधिवेशनापर्यंत हीच सिच्युएशन राहील याविषयी मला स्वतःला साशंकता वाटते. कारण आजवर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्याला आपण धमकी असं म्हणतो, तर ते धमकीचं रूपांतर पुढे ब्लॅकमेलिंग होतं आणि त्याच्यातनं डिमांड होत असतात. तर ह्या डिमांड तर नाहीत ना, किंवा एखाद्याला घाबरवायचं आणि त्याच्याकडनं इच्छित साध्य करून घ्यायचं असं तर काही घडत नाहीये ना. असं सगळे वक्तव्य जर आपण बघितलं तर याविषयी एक शंका निर्माण होते. सर पुन्हा एकदा आपण नाशिकमध्ये येऊया. नाशिकमध्ये जेव्हा ललित पाटीलनं हा सगळा व्यवसाय सुरू केला होता, तर यामध्ये म्हणजे किशोरवयीन मुलं, त्यानंतर शाळेत जाणारी मुलं, कॉलेजमधले जाणारी मुलं यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता. तर यातील काही विद्यार्थी किंवा जे काही आता त्यामध्ये सापडलेले होते ते बाहेर आलेत का? त्यांची नावं समोर आली आहेत? नाही, आतापर्यंत केवळ ललित पाटीलचा जो भाऊ आहे भूषण पाटील आणि बलकवडे नावाचा त्याचा जो साथीदार आहे त्या दोघांना अडकवलं, त्या दोघांना अटक झालेली आहे. त्यांना उत्तर प्रदेशातनं अटक झालेली आहे आणि ललित पाटील हा सध्या पकडण्यात आलेले, बरोबर. नेपाळ नेपाळ बॉर्डरवरून त्यांना हा पकडण्यात आलेलं आहे. हा त्यांना पकडण्यात आलेलं आहे. परंतु त्यानंतर मात्र ह्या सगळ्या गोष्टी गोपनीय ठेवल्या जात आहेत. कारण कदाचित तो पोलिसी तपासाचा भाग असेल. काही नावं जर आता डिक्लेअर केली तर त्यांच्याशी कनेक्टेड जे लोक असतात ते पळून जातात आणि त्यामुळे पोलिसांना तपासाला अडचणी येतात. त्याच्यामुळे तो तपासाचा भाग असेल. परंतु या सगळ्या प्रकरणात ललित पाटील हाच सगळ्या गोष्टींचा म्होरक्या आहे आणि हाच लिडरशिप करत होता आणि याच्याच नेतृत्वाखाली हा गोरखधंदा चालू होता. त्याच्यामुळे ललित पाटील भोवती हे प्रकरण सध्या त्याची चौकशी सुरू आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीत त्यांनी समोर यावं असं सध्या आहे. त्याची आईचा एक स्टेटमेंट आता बाहेर आलेलं आहे. त्याच्या आईने सांगितलं की माझे मुलं अशा प्रकारचा व्यवसाय करत होते किंवा धंदा करत होते याविषयी मला कवडीचीही कल्पना नव्हती. म्हणजे मला नवल वाटतं की ज्यावेळेला मुलं 2-2, 3-3 मोठमोठ्या महागड्या गाड्या ह्या घरासमोर घेऊन येतात आणि आईला त्याची कल्पनाही नसावी की हे कुठल्या व्यवसायातनं ह्या गाड्या आलेल्या आहेत, हा पैसा कुठून येतो, घरात जो रोजच्या रोज पैसा जो खेळला जातोय तर हा कुठून येतो, याविषयी आईला थोडी शंका पण येऊ नये याविषयी मला नवल वाटतंय. आणि त्यांनी एक भीती अशी वर्तवली आहे त्यांच्या आईनी, ललित पाटीलच्या आईनी, की याचा एन्काउंटर व्हायला नको. म्हणजे तिने आधी डिक्लेअर करून टाकलंय की आम्हाला भीती आहे की याचा एन्काउंटर होईल. तसं जर बघितलं तर बऱ्याच लोक सध्या असंच म्हणतायत की जर याच्यात खरोखर काही राजकीय लोकांचा हात असेल तर ललित पाटीलचा एन्काउंटर हा होऊ शकतो. परंतु त्याची दुसरी बाजू म्हणजे ललित पाटील ह्या रॅकेटमधला एक मोहरा आहे
हे रॅकेट तसं फार खूप मोठं आहे आणि हे देशभर पसरलेलं रॅकेट आहे. त्यातला एक मोहरा आता सापडलेला आहे. त्याला जर त्या मोहराला जर आत्ता संपवलं तर उर्वरित रॅकेट हे त्याचे कोण आहेत त्यातला भाग हे समजणार नाही. त्याच्यामुळे मला नाही वाटत की ललित पाटीलचा लगेचच एन्काउंटर होईल. नाही, बरोबर. तुम्ही एक देशामध्ये पसरलेले हे रॅकेट आहे असं म्हणताय. तो ससून मध्ये असतानाच त्याने दुबईमध्ये पार्टिसिपेट केली होती आणि त्यासाठी इथून काही नेते मंडळी गेले होते, काही ब्युरोक्रॅट्स देखील गेले असल्याची शक्यता आहे. तर हे आंतरराष्ट्रीय रॅकेट आता त्याचं झालेलं आहे. त्याच्यामुळे तो फक्त म्होरक्या असणार आहे. याच्या मागे खूप मोठे हात असण्याची शक्यता आहे. काय निश्चितच. सांगाल याबद्दल? त्याच्यात हे मोठं रॅकेट आहेच, कारण एमडी सारखं ड्रग जे इंटरनॅशनल लेवलला विकलं जातं आणि ते सोन्यापेक्षा जास्त भावाने विकलं जातं, तर त्याच्यात एकटा ललित पाटीलने इतका मोठा कारभार, कारण त्या दिवशी जी रेड पडलेली आहे त्यात 300 कोटीचं हे एमडी सापडलेलं आहे. तर 300 कोटीचं मॅपेड्रॉन सापडणं एका ठिकाणाहून ही काही चेष्टा नव्हती. तर हा खूप मोठा, म्हणजे ज्या छोट्या छोट्या महापालिका आहेत त्यांचं बजेट असतं 300 कोटीचं. तर ही छोटी गोष्ट नाही 300 कोटी. आणि हे एका माणसाचं काम नाही, हे मोठ्या रॅकेटचंच काम आहे. या रॅकेटचा हा एक ललित पाटील भाग आहे. मला या उन्मेषी या सगळ्या मुद्द्यांभोवती आणखीन एक मुद्दा जो फिरतो आणि त्याच्यावर चर्चा व्हायला खरं अपेक्षित आहे. तर जे लोक, जसं ललित पाटील 18 महिन्यांपासून ससूनमध्ये उपचार घेत होता. तो उपचार कसले घेत होता, तर त्याला जे आजार जे दाखवलेले आहेत, तर त्याला कधी टीबी दाखवला, कधी लठ्ठपणा दाखवला, कधी टीबी बरोबर त्याचं कॅलेस्ट्रॉल वाढलं. म्हणजे हो. तर कॅलेस्ट्रॉल वाढल्यावर ऍडमिट केलं जातं, म्हणजे याच्यापेक्षा दुसरी हास्यास्पद गोष्ट नसावी. म्हणजे आपण जर बघितलं तर प्रत्यक्षात कॅन्सर सारखे रुग्ण हे अगदी महिनाभरात कॅन्सर झालेले जे कैदी आहेत त्यांना सोडलं जातं तिथून आणि त्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये ठेवलं जातं. दुसरीकडे जेलच्या संदर्भात, म्हणजे केवळ नाशिकच नाही तर अन्य ठिकाणच्याही जेलच्या संदर्भात ज्या कैद्यांना खरोखर हॉस्पिटलची गरज आहे, ज्यांना हॉस्पिटलाइज करण्याची गरज आहे, त्या कैद्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलंच जात नाही, कारण त्यांचा पाठीराखा कोणी नाहीये. ते खऱ्या अर्थाने कैदी आहे आणि ते जेलमध्येच चढावं असं इतर व्यवस्थेची इच्छा आहे. प्रत्यक्षात त्यांना खऱ्या गरज आहे उपचाराची. आजच एक केस माझ्यासमोर आली. मी त्याच्या संदर्भातले काही कागदपत्र जमा करतोय, की नाशिक जेलमधला एक कैदी होता ज्याला उपचाराची अत्यंत गरज होती. तर त्याचा पाय कापावा लागलाय अक्षरशः. म्हणजे सातत्याने तो जेलमध्ये राहून त्याचा पाय कापावा लागला, परंतु त्याला ऍडमिट केलं नाही. दुसरीकडे सरकारचे हे जावई मंडळी हे सरकारी उपचार घेताना दिसत आहेत, ज्यांना काही झालेलं नसतं. म्हणजे कॅलेस्ट्रॉल वाढलं म्हणून तुम्ही 18-18 महिने जर उपचार घेऊ लागले, तर मग गुन्हेगारांसाठी हा सरकारी हॉस्पिटल्स हा अड्डा बनलाय की काय, अशी एक शंका येते. जर आपण नाशिक आपलं महानगरमध्ये एक बातमी प्रसिद्ध केलेली आहे, ती एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. नाशिकमध्ये जे सिव्हिल आहे, सरकारी हॉस्पिटल आहे, तिथे वर्षभरात 65 कैद्यांनी पाहुणचार घेतलेला आहे. बरं, हे 65च्या 65 कैदी याच्यातले जवळपास 90% कैदी हे अगदी ठणठणीत असलेले कैदी आहेत. त्यांची देहबोली जर बघितलं तर यांच्या जवळपास आजार फिरकणारे नाही असं सगळं दिसतं. कारण ज्या पद्धतीने त्यांनी क्राईम केलेला आहे, म्हणजे याच्यातले तर बरेचसे लोक हे 302 मधले आहेत. मोठ्या फसवणुकीतले ही सगळी मंडळी आहे. कृषी उत्पन्न मार्केट कमिटीतला एक मोठा अपहार होता, तर त्या संदर्भातलं एक तिथं गुन्हेगार असलेला एक नेता होता. त्याच्यानंतर खून केलेले हे काही नेते होते. तर इतके गंभीर गुन्हे असलेले लोक हे सिव्हिलमध्ये येऊन उपचार करतात आणि 65 लोक येऊन उपचार करतायत. मग आज ससून भोवती हे सगळं जे काही चर्चा चालू आहे, तर माझं असं म्हणणं आहे किंवा आपली अशी मागणी आहे की राज्यभरात जितके सरकारी रुग्णालय आहेत आणि जिथे असे सगळे कैदी लोक हे शासनाचे जावई होऊन पाहुणचार घेतात, तर या सगळ्याच रुग्णालयांची चौकशी होणं आता गरजेचं आहे. आता हा विषय निघालाच आहे, तर त्याच अनुषंगाने राज्यातल्या सगळ्याच सरकारी रुग्णालयांचं जर ऑडिट झालं, तर त्याच्यातून काहीतरी अजून मोठं काही रॅकेट हे समोर येऊ शकतं. आपण जर बघितलं तर हे कैदी कसे येतात, तर जी माहिती मिळालेली त्याच्यात असं म्हटलं जातं की 20-20 हजाराचं हे डील होतं. आणि कोणीतरी जो मेडिकल ऑफिसर असतो तो पाहिजे तसे सर्टिफिकेट्स तयार करून देतो आणि त्याच्या सर्टिफिकेट्सवर त्यांनी इकडे यायचं का, सिव्हिलमध्ये यायचं का, आणि तो तो एकटा मेडिकल ऑफिसर नसतो, तर त्याच्यासोबत आणखीन काही असे लोक असतात ज्याला आपण दलाल म्हणतो. तर यांचं कामच आहे की जेलमधल्या लोकांना सिव्हिलमध्ये ऍडमिट करायचं. मग सिव्हिलमध्ये आल्यावर काय होतं, तर आपण काही केस अशा पण बघितलेल्या आहेत की जिथं शहाळा असतो, म्हणजे कच्चं नारळ असतो, त्या शहाळ्यामध्ये
दारू टाकून ते तिथपर्यंत कैद्यांपर्यंत पोहोचवली जाते. ते जर इतके गंभीर रुग्ण असते तर त्यांना बेड सोडवलं नसतं. परंतु प्रत्यक्षात जर बघितलं तर या कैद्यांच्या वार्डामध्ये ते पत्ते खेळत असतात, जुगार खेळत असतात, सिगरेटी ओढत असतात, दारू पित असतात. हे सगळे उद्योग त्यांचे सरकारी रुग्णालयात चालतात. या प्रकरणात देखील असं समोर आलेलं आहे की ससून समोर असलेल्या लेमन ट्री हॉटेलमध्ये त्याचा मुक्काम असायचा आणि तिथे त्याची सगळे कुटुंबीय त्याला भेटायला यायचे आणि रवींद्र धंगेकर यांनी तर गंभीर आरोप केलाय की तिथे महिलाही पुरवल्या जात होत्या त्याला. या सगळ्या बरोबर का? प्रकरणावरती नजर असणारच आहे. नेमकं हे प्रकरण आणखी वाढताना दिसतंय. अजून ललित पाटीलचा शोध लागलेला नाहीये. गृह मंत्रालय त्याला केव्हा अटक करतंय हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. या सगळ्या घडामोडींवरती आपलं महानगर माय महानगरची नजर असणार आहे. त्यासाठी तुम्ही mymahanagar.com या आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा. यावर संबंधीच्या अधिक बातम्या तुम्हाला तिथे पाहायला वाचायला मिळतील. त्यासोबतच ताज्या घडामोडींसाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो करा आणि माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. सर, संपूर्ण चर्चेबद्दल धन्यवाद.